मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा प्रमाणपत्र आणि दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याकरता आपले सरकार सेवा पोर्टलची निर्मिती करण्यात आली होती। या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना कमी वेळामध्ये घर बसल्या आणि योग्य दरामध्ये जे काही दाखले उपलब्ध करण्याची सोय उपलब्ध होती आणि बऱ्याच जणांनी या आपले सरकार सेवा पोर्टलवरून दाखले सुद्धा काढलेले आहे। परंतु मित्रांनो, आता यामध्ये जे आहे ते यासाठी जे काही दाखले काढण्यासाठी किंवा प्रमाणपत्र काढण्यासाठी जे काही शासकीय दर होते आधी, त्यामध्ये आता बदल करण्यात आलेले आहे आणि जवळपास दुप्पट प्रत्येक सेवेसाठी जवळपास दुप्पट जे काही या ठिकाणी दर आहे ते निश्चित करण्यात आलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणत्या प्रमाणपत्रासाठी किती शासकीय नवीन दर काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या सरकार सेवा पोर्टलवरून विविध प्रमाणपत्र किंवा दाखले काढत असाल तर तुम्हाला सुद्धा शासनाने दिलेले काही शासनाने जे काही नवीन दर ठरवून दिलेले आहेत, हे नवीन कोणत्या सेवेसाठी किती रुपये शुल्क आकारायचे आहेत हे तुम्हाला नवीन शासकीय दर माहिती असणं गरजेचं आहे। अन्यथा तुम्ही जुन्याच दरामध्ये जर सेवा देत असाल, प्रमाणपत्र काढून देत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नुकसान होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, आता कोणत्या सेवेसाठी किती रुपये दर आकारण्यात आलेले आहे याबद्दलची माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर यासाठी मित्रांनो, या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या सेवा देण्यात येतात आणि जास्त करून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला असेल, नॉन क्रिमिनल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल, अशा पद्धतीचे काही प्रमाणपत्र काढावे लागतात। डोमेस्टिक सर्टिफिकेट असेल तर पूर्वी जे आहे ते मित्रांनो, याच प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी असेल 33 रुपये 60 पैशाचं जे काही पेमेंट आहे ती ते आकारण्यात येत होतं। परंतु आता डायरेक्ट याची जी काही किमती आहे ते याच्यामध्ये दरवाढ होऊन डायरेक्ट पुन्हा डबल किमती या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। त्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जे काही अगोदर दर होता ते 33 रुपये 60 पैसे ते जेव्हा हे आपल्या सरकार सेवा पोर्टल सुरू करण्यात आलं होतं तेव्हा या ठिकाणी तेव्हासाठी हे दर बरोबर होते। परंतु आता हे पोर्टल सुरू होऊन जवळपास 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे आता जे आहे ते काळाला अनुसरून या ठिकाणी जे काही नवीन शुल्क आहे ते आकारण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीचं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे। पूर्वी ज्या सेवेसाठी 33 रुपये 60 पैसे जे काही दर आकारण्यात येत होते त्याच्यासाठी आता 69 रुपये जे आहे ते आकारण्यात येणार आहे नवीन शुल्कानुसार। 69 रुपये दर नवीन आकारले जाणार आहेत आता नवीन नियमानुसार। तर आता 69 रुपये कोणकोणत्या सेवेसाठी दर आकारण्यात येणार आहे त्याची यादी तुम्हाला मी वाचून दाखवतो। प्रतिज्ञापत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर भूमिहीन प्रमाणपत्र असेल, तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र, स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास, राष्ट्रीयत्व म्हणजे नॅशनॅलिटी आणि डोमेस्टिक सर्टिफिकेटसाठी सुद्धा 69 रुपये पेमेंट आहेत आणि त्याचा कालावधी सुद्धा बाजूला देण्यात आलेला आहे। अल्पभूधारक प्रमाणपत्र, शेतकरी असण्याचे प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस स्वयं घोषणापत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, त्यानंतर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट आहे परंतु ते इथे 2 लाख पर्यंतची मुदत आहे, याच्यासाठी सुद्धा 69 रुपये। त्यानंतर 2 लाख ते 8 लाख पर्यंत उत्पन्नाचा दाखला असेल त्याच्यासाठी सुद्धा 69 रुपये। एपजीचे प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आहे परंतु हे 21 दिवसाचा कालावधी 8 लाख ते 40 लाख दरम्यान असेल तर या ठिकाणी तुमचं आहे नॉन क्रिमिनलसाठी आता 128 रुपये डेबिट होणार आहेत। अशा पद्धतीचं नवीन चार्ज आहे ते 128 रुपये आहे आणि आता यामध्ये नॉन क्रिमिनलसाठी 128 रुपये म्हटल्यावर याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढावा लागतो। तर हे दोन्ही मिळून आहे की एकत्र आहे आता हे सुद्धा पाहावं लागेल आपल्याला। उत्पन्नाचा दाखल्याचे 69 रुपये हे वेगळे लागेल, तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो आधी आणि नॉन क्रिमिनलसाठी ते 128 रुपये इथे सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे याची जर टोटल केली समजा 130 पकडूया आपण, 130 आणि 70 अशा पद्धतीने 160 जे काही चार्ज आहेत 200 रुपये इथे लागणार आहे। त्यानंतर जातीच्या प्रमाणपत्रासाठी 128 रुपये लागणार आहे। सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यासाठी सुद्धा 128 रुपये, सर्टिफिकेटसाठी 128 रुपये। त्यानंतर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यासाठी सुद्धा 128 रुपये। श्रावणबाळ निराधार योजना असेल त्याच्यासाठी 69 रुपये। संजय गांधी निराधार योजनेसाठी 69 रुपये। तर अशा पद्धतीने मित्रांनो 19 प्रकारच्या जे काही सेवा आहेत या 19 प्रकारच्या सेवेसाठी कोणत्या सेवेसाठी नवीन दरानुसार, नवीन शासकीय दरानुसार कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे। यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल याच्यामध्ये डायरेक्ट डबल ज्या ठिकाणी रक्कम वाढवण्यात आलेली आहे 33 रुपये 60 पैशावरून डायरेक्ट 70 रुपये जवळपास आपण म्हणू शकतो 69 रुपये इथे सांगण्यात आलेला आहे। याच्यावरती आता जीएसटी वगैरे लागू 70 रुपये आपण राऊंड फिगर पकडूया। त्यानंतर नॉन क्रिमिनलसाठी 128 रुपये लागणार आहे। कास्ट सर्टिफिकेटसाठी सुद्धा 128 रुपये लागणार आहे। सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यासाठी सुद्धा 128 रुपये लागणार आहे। अशा पद्धतीने डायरेक्ट डबल या ठिकाणी दरवाढ करण्यात आलेली आहे शासनाच्या माध्यमातून। यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्यामुळे आता या ठिकाणी सेतूवरून सुद्धा जे आहे ते इथे इतर शुल्क आकारण्यात येऊ शकते। त्यामुळे आता तुम्हाला जर स्वतः तुमचे सर्टिफिकेट स्वतः काढायचे असेल तर आपले सरकार सेवा पोर्टलवरून तुम्ही कमी पैशामध्ये म्हणजे जे काही शासकीय दर आहे या दरामध्ये तुमचे सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता। तुमच्याकडे जर आपले सरकार सेवा केंद्र सेतूची आयडी नसेल तर सुद्धा तुम्ही आपले सरकार सेवा पोर्टलवरून जे आहे ते यांचं इथे अकाउंट क्रिएट करून जे काही आहे सिटीजनचं अकाउंट क्रिएट करून या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व्हिस अप्लाय करू शकता आणि
जे काही सर्व्हिसेसचा लाभसुद्धा घेऊ शकता. जर ज्या तहसीलच्या अंतर्गत किंवा ज्या SDO ऑफिसच्या अंतर्गत ज्यांना अप्रूव्हल मिळत नसेल सिटीजन लॉगिन मधून, तर अशांसाठी आता 1000 रुपये दंडची जी काही या ठिकाणी 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर येत्या काळामध्ये मित्रांनो 10वी 12वीचे निकाल लागणार आहेत, त्यांना डॉक्युमेंट्स काढावे लागणार आहेत बऱ्याच जणांना. त्याच्यामुळे आता यामध्ये शिक्षणासाठी विविध जे काही दाखले असेल प्रमाणपत्र आहे ते काढावे लागतात. कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होते. अशांसाठी जे आहे ते आता महत्त्वाची अपडेट आहे. तुम्हाला सुद्धा तुमचे डॉक्युमेंट काढून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ आहे अपलोड केलेले. त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट काढू शकता. फक्त याच्यामध्ये आता चेंज काय होईल तर जी काही रेट आहे ती पूर्वी 33 रुपये लागत होती, आता नवीन दरानुसार तुमची जे काही पेमेंट आहे ते डेबिट होईल. अशा पद्धतीने मित्रांनो हे आहे. आपले सरकार सेवा पोर्टल इथे वापरत असाल आणि त्याच्यावरून तुम्ही दाखले काढत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट होती. आपले जे कोणी ओळखीचे मित्र असतील ज्यांना या संदर्भात माहिती नव्हती त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि या नवीन वाढलेल्या दराबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.